सात्विकच्या माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, माझ्या लाडक्या बाळांनो, सर्वत्र वातावरण कसं आनंदमय झालेलं आहे. सर्वत्र पावसाच्या धारा बरसत आहेत. नंदुरबार शहरामध्ये मुसळधार नाही, परंतु पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिकडे तिकडे हिरवगार सृष्टी निर्माण झालेली आहे, चैतन्य निर्माण झालेले आहे. या परिसरामध्ये, या वातावरणामध्ये, या गवताळ हिरवळीमध्ये आपण खेळत राहावं, बागडत राहावं असं आपल्याला वाटतं. आता लवकरच हा आषाढ महिना संपून श्रावण महिना येणार आहे. श्रावण महिन्याबद्दल आपल्या खानदेशातील आणि जगप्रसिद्ध असलेले कवी, बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी एक सुंदर कविता रचलेली आहे. ती कविता आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. माझ्या बाळांनो, मी एका वेगळ्या सुरामध्ये, एका वेगळ्या चालीमध्ये श्रावण महिन्याचा महिमा सांगणारं हे गीत, बालकवींचं हे गाणं मी गायलं. आपल्या वर्गातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांना एकत्र करून श्रावण महिन्याचं गीत त्यांनी वेगवेगळ्या चालींवर गाऊन दाखवलेलं आहे, चाल लावलेली आहे. आणि चाल लावत असताना काही हुशार विद्यार्थ्यांनी संगीताची सुद्धा वाद्यावर चाल लावलेली आहे. आज आपण मराठी भाषा विषयाचा श्रावण मासी ही कविता आज आपण गाणार आहोत, समजणार आहोत. मी पहिल्या गटाला आवाहन करतो, त्यांनी त्यांच्या अत्यंत सुमधुर अशा चाल लावलेल्या गाण्याचं गायन करावं. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.